मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला पेट्रोलने जाळण्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। सुदैवाने ऑन ड्युटी महिला पोलीस अधिकारी सुरक्षित असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून एकाला ताब्यात घेतलंय। पुण्याच्या फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनच्या परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली। मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून कारवाई सुरू होती। या कारवाई दरम्यान एका मद्यधुंद चालकाला पोलिसांनी अडवून त्याची तपासणी केली। त्यावेळी त्याने रागाच्या भरात पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला असता त्याला लायटर उलटा पकडल्यामुळे पुढचा अनर्थ टळला आणि पोलिसांनी त्या मद्यपी चालकाला ताब्यात घेतले। या प्रकारामुळे खळबळ माजली असून त्याचे पडसाद शनिवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटले। विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका देखील केली। चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत एक इसम आला, त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक नियमन करत असताना। तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे, दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं। हवालदार समीर सावंत हे त्याचे ब्रीद अनालायझर घेत होते। त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं, तुला जाळतो असं बोलला। त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।